हॅलो ट्रेडर्स, नमस्कार. मनी ग्रोथ ट्रेडिंग हब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज उद्यासाठी म्हणजे 24 जूनसाठी निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आपण चार्टच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. उद्याच्या सेशनमध्ये जर निफ्टी फ्लॅट किंवा निगेटिव्ह ओपन होत असेल थोडीफार, तर आपल्यासाठी महत्त्वाची सपोर्ट लेवल असणार आहे मित्रांनो 23,420. कारण ही आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट लेवल म्हणून सध्या ॲक्टिव्ह आहे. कोणती? 23,400 ते 23,420 ही लेवल. जोपर्यंत निफ्टी या लेवलला ब्रेकडाऊन करून खाली सस्टेन राहत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये निगेटिव्ह व्ह्यू अजिबात ठेवायचा नाही. कारण या ठिकाणी या लेवलला आपल्याला एक चांगल्या प्रकारे बाउन्स मिळू शकतो. त्यासाठी आपल्याला ही लेवल वॉच करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत ही लेवल ब्रेकडाऊन करून मार्केट खाली सस्टेन राहत नाही तोपर्यंत कोणताही निगेटिव्ह व्ह्यू ठेवायचा नाही निफ्टीमध्ये. जर निफ्टी काही कारणानं गॅपअप ओपन होऊन जर अपसाईडला ट्रॅव्हल करत असेल तर आपल्याला 23,600 ते 23,620 हा आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन असणार आहे. जोपर्यंत निफ्टी 23,600च्या वर सस्टेन राहत नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साईडची मुवमेंट घ्यायची नाही किंवा मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं नाही. जर निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडला चांगली रॅली पकडायची असेल, अपसाईडची मुवमेंट कॅच करायची असेल तर निफ्टी 23,600च्या वर सस्टेन राहणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत निफ्टीनं 2 ते 3 वेळेला 23,600 ही लेवल ब्रेक करायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो प्रयत्न फॉल झालेला आहे. म्हणजे तिथून मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेला आहे. निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगला फॉल बघायला मिळालेला आहे. त्यामुळं मार्केट जरी गॅपअप ओपन झालं बाय चान्स तर मार्केटमध्ये 23,620 हे आपल्यासाठी एक महत्त्वाची रेजिस्टन्स लेवल असणार आहे. आत्तापर्यंत आपण मेजर सपोर्ट आणि मेजर रेजिस्टन्स बघितला. जर निफ्टी 23,500च्या आसपास ओपन झाली तर अप साईडला आपल्याला 23,550 ही एक रेजिस्टन्स लेवल असणार आहे. जर मार्केट 23,550च्या वर सस्टेन राहत नसेल तर तिथून आपल्याला एक चांगला फॉल बघायला मिळू शकतो. म्हणजे जर निफ्टी 23,500च्या आसपास ओपन झाली तर जोपर्यंत निफ्टी 23,550ला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण कॉलसाठी विचार करायचा नाही. मार्केटमध्ये तिथून सुद्धा एक चांगला फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. जवळपास 70 ते 80 पॉईंटचा आपल्याला निफ्टीमध्ये फॉल येऊ शकतो. कोणत्या लेवलपासून? 23,550 या लेवलपासून. जर निफ्टी 23,550च्या वर सस्टेन राहत असेल तर निफ्टी 23,600 ही लेवलसुद्धा क्रॉस करून अपसाईडला 23,700पर्यंत आपल्याला मुवमेंट देऊ शकते. त्यासाठी 23,550 अपसाईडला ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याला तिथून एक चांगल्या पद्धतीचा रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. जर निफ्टी 23,500च्या आसपास ओपन झाली आणि डाऊन साईडला ट्रॅव्हल करत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्मॉल सपोर्ट असणार आहे. तो म्हणजे 23,480 ते 23,470. जर ही लेवल मार्केट सस्टेन करत असेल, इथून जर डाऊन साईडला मुवमेंट होत नसेल तर या लेवलपासून आपल्याला एक चांगला बाउन्स बघायला मिळू शकतो. तो म्हणजे 50 ते 70 पॉईंटचा बाउन्स आपल्याला इझिली बघायला मिळू शकतो. म्हणजे 23,500पर्यंत आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट मिळू शकते. अदरवाईज जर निफ्टीनं 23,480 लेवल ब्रेक केली आणि मार्केट डाऊन साईडला सस्टेन राहत असेल तर मार्केट म्हणजे निफ्टी 23,400पर्यंत आपल्याला इझिली डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे. त्यासाठी मार्केट कोणत्या लेवलला ओपन होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, ट्रेंड आयडेंटिफिकेशन असेल, SR थेरी असेल, बाय ऑन डीप सेल ऑन राईट स्ट्रॅटेजी असेल, ह्या गोष्टी तुम्ही इथं अप्लाय करायच्या आहेत. जर तुम्ही अजून आपला कोर्स केलेला नसेल तर कोर्स एकदा शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन स्ट्रॅटेजी कोर्स शिकल्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही. तुमची ॲक्युरेसी चांगल्या प्रमाणात वाढणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला मेसेज करा. आपण कोर्स डिटेल्स, कोर्स फी आणि कोर्स स्ट्रक्चर पूर्णपणे डिस्कशन करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.